नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मित्रांनो ॲप्सम सॉल्ट काय असते, अजून हे झाडात कशी वापरल्या जाते। मित्रांनो ही खूप चमत्कारी वस्तू आहे जी झाडांमध्ये वापरल्या जाऊ शकते। अजून एनी मित्रांनो टाकल्यावर तुमचे झाडं फुलांनी भरून जातील, फळांचे झाडं असतील तर फळांनी पण भरून जातील। ते ॲप्सम सॉल्ट झाडात कसं वापरायचं असते आणि ही ॲप्सम सॉल्ट काय असते ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। अजून आजच्या व्हिडिओमध्ये तेही सांगणार आहे की जे मीठ वगैरे आपण किचनमध्ये यूज करतो ते आपण झाडात वापरू शकतो का, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। तर सगळ्यात पहिले जे आपण किचनमध्ये मीठ वापरतो त्याचं मग तुम्हाला सांगतो ते आपण झाडात वापरू शकतो का। जसं जे नॉर्मल सॉल्ट असते, जी सोडियम सॉल्ट असते किंवा आपण त्याला टेबल सॉल्ट म्हणतो मित्रांनो, तर ते जे मीठ आहे ते झाडात बिलकुल वापरलं नाही गेलं पाहिजे। अजून त्याचं हे असते की जे आपण खत बनवतो, कोणचंही गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, त्या दोन्ही खतांवर मित्रांनो चॅनलवर व्हिडिओ टाकून ठेवला आहे, घरी कसं बनवल्या जाते, तर त्या व्हिडिओना नक्की पाहाल। किंवा शेणखत, तर या तिघांपैकी जेही आपण खतं बनवतो तर त्याच्यात मित्रांनो बनवताना कोणतेही जे मिठाचे पदार्थ असतात किंवा जे आपलं शिळं अन्न वगैरे असते ते तुम्हाला खतात बिलकुल टाकायचं नसते। आणि तसंच आहे हे की हे जे मीठ असते ते झाडातही तुम्हाला वापरायचं नसते। आणि हे बाकीचे जे मित्रांनो मीठ असतात तेही झाडात वापरले नाही जाऊ शकत। सिंपल जे हे रॉक सॉल्ट आहे मित्रांनो ते झाडात वापरू शकता, पण हे मुळात नाही टाकायचं असते, हे तुम्ही स्प्रे करू शकता। अर्धा चमचा तुम्ही 1 लिटरमध्ये टाकून हे झाडांवर थोडं स्प्रे करू शकता, पण याची जास्त कॉन्सन्ट्रेशन झाल्यावर झाडं थोडे खराब होतात। तर आता या मिठांपैकी आपण कोणतं मीठ नेमकं झाडात वापरू शकतो, तर मित्रांनो हे आहे ॲप्सम सॉल्ट। हे मित्रांनो ऑनलाईन वगैरे तुम्हाला मिळून जाईल आरामशीर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे जेही ॲप्स आपण वापरत असाल त्याच्यावर तुम्हाला आरामशीर मिळून जाईल। आणि ॲप्सम सॉल्ट खूप चांगलं खत असते झाडांसाठी। हे जे आहे ॲप्सम सॉल्ट मित्रांनो ही अशी पांढरी क्रिस्टलसारखी तुम्हाला दिसते आणि ही झाडात वापरल्या जाऊ शकते। मित्रांनो या ॲप्सम सॉल्टला मॅग्नेशियम सल्फेट पण म्हटलं जाते, याच्यात मॅग्नेशियम असते म्हणून याला मॅग्नेशियम सल्फेट पण म्हटलं जाते। तर मित्रांनो ही जी ॲप्सम सॉल्ट आहे तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट वगैरे किंवा ॲमेझॉनपासनं विकत घेऊन घ्यायची आहे। अजून मग हे आता झाडात वापरण्यासाठी तयार आहे। किंवा हे जे ॲग्रिकल्चर शॉप्स असतात मित्रांनो तिकडनं पण आपण ही ॲप्सम सॉल्ट घेऊ शकतात, तिकडे पण ही इझिली मिळून जाते। आणि ही तशी मित्रांनो आंघोळीत वगैरे पण वापरल्या जाते, म्हणजे स्किन केअर वगैरेमध्ये ही जनरली वापरल्या जाते, पण आपण ही झाडासाठी वापरू तर जी तुम्हाला स्वस्तात स्वस्त दिसेल तीच तुम्हाला ॲप्सम सॉल्ट घ्यायची आहे। समजा तुम्ही आपल्या याच्यात स्किन केअर वगैरेमध्ये यूज नाही करत असाल, झाडासाठीच वापरत असाल, तर मग तुम्हाला जी स्वस्तात स्वस्त ॲप्सम सॉल्ट आहे तीच तुम्हाला विकत घ्यायला पाहिजे। मग विकत घेतल्यावर मित्रांनो आता याचं वापर कसं करायचं आहे झाडात ते आपण जाणून घेऊ। सगळ्यात पहिले मित्रांनो ॲप्सम सॉल्ट काय असते, ही अशी पांढऱ्या कलरची क्रिस्टल असते, ही साखरेसारखी दिसते आणि ही फार छान इझिली ही आपण झाडात वापरू शकतो। मग मित्रांनो ही का बरं वापरल्या जाते झाडात, त्याच्यात मॅग्नेशियम असते मित्रांनो। झाडासाठी मॅग्नेशियम खूप जास्त इम्पॉर्टंट असते, जेणे की झाडं हिरवेगार राहतात, अजून ते फुलांनी अजून फळांनी भरून जातात, म्हणून मॅग्नेशियम झाडात वापरल्या जाते। आणि मॅग्नेशियम याचे सेल वॉल वगैरे पण स्ट्रॉंग करते आणि झाडाला मजबूत बनवते मित्रांनो। आता याला वापरल्या कसं जाते ते सांगतो मित्रांनो। तर हे जे ॲप्सम सॉल्ट आहे हे डायरेक्टली पण झाडात वापरल्या जाऊ शकतात। जसं एवढी तुमची कुंडी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा ॲप्सम सॉल्ट घ्यायची आणि झाडात चांगल्याने अशी फैलवून टाकून द्यायची आहे आणि मग याच्यावर तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे। तर ही अशी पण वापरल्या जाऊ शकते आणि ही लिक्विड फर्टिलायझरसारखी वापरल्या जाऊ शकते। जसं की 1 चमचा तुम्ही 1 लिटरमध्ये टाकून दिलं आणि मग त्याला चांगलं मिक्स केलं आणि मग तुमचं जेही झाड असलं त्याला तुम्ही टाकू शकता। किंवा खूप सारे मित्रांनो झाडं असतील तर हे डायल्यूट करूनही टाकू शकता। जसं तुम्ही मग 5 लिटरमध्ये 3-4 चमचे टाकू शकता आणि मग ते 5 लिटरच्या पाण्याला सगळ्या झाडांना देऊ शकता। आणि मित्रांनो हे 15-20 दिवसातनं एकदा तुम्हाला द्यायचं आहे। हे तर झालं आता लिक्विड फर्टिलायझरसारखं वापरणं। आता दुसरं जाणून घेऊ की याला स्प्रे कसं केल्या जाते। तर स्प्रे कसं केल्या जाऊ शकते मित्रांनो, 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकायचं आहे, चांगल्याने मिक्स करून तुम्हाला झाडाच्या पानावर खूप चांगल्याने स्प्रे करून द्यायचं आहे। याने खूप चांगले तुम्हाला रिझल्ट्स मिळतील। अजून कसं वापरल्या जाऊ शकते मित्रांनो, हे ट्रान्सप्लांट शॉकपासून वाचवते झाडाला, म्हणजे झाडाला आपण एका कुंडीपासून काढून दुसऱ्या कुंडीमध्ये जेव्हा शिफ्ट करत असतो तर तेव्हा झाड थोडं डिस्टर्ब होते, तर ते कधी कधी खराब होऊ शकते। तर जे ॲप्सम सॉल्ट आहे मित्रांनो त्याच्यात पण वाचवायला खूप कारगर असते। तर जेव्हाही झाड आपण नवीन कुंडीमध्ये लावता तर ते ॲप्सम सॉल्टचं पाणी तुम्हाला झाडाला टाकायला पाहिजे, खूप फायदे मिळतील। आणि जेव्हा पण तुम्ही झाड समजा नर्सरीतनं आणलेलं आहे ते झाड फाडून तुम्ही नवीन कुंडीत लावत असाल तर तेव्हा तुम्हाला ॲप्सम सॉल्टचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून चांगल्याने स्प्रे करून द्यायचं झाडावर। याने काय होईल मित्रांनो की ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार झाडाला आणि झाड जे अक्सर तुम्ही पाहत असाल की ट्रान्सप्लांट केल्यानंतर खराब होतात तर ते खराबही नाही होणार।
तशा प्रकारे आपण बघितलं की ॲप्सम सॉल्ट काय असते, ही झाडात कसे वापरले जाते आणि याचे फायदे काय असतात. तर असेच प्रकारे तुम्हाला ॲप्सम सॉल्ट वापरायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे असतात तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. धन्यवाद.